नमस्कार. आपण आपल्या एरियाजमध्ये जे ICICI बँक असेल का कोणतीही प्रायव्हेट बँक असेल, गव्हर्नमेंट बँक असेल, त्याच्या बाजूला नेहमीच कोणतं ना कोणतं ते ATM असतं. त्या बँकेचं स्वतःचं ATM असतं. परंतु अशा खूप साऱ्या ग्रामीण भागामध्ये, शहरी भागांमध्ये जिथं बँका जवळ नाहीत, अशा ठिकाणी सुद्धा प्रायव्हेट ATMs आपण पाहतो. पण तुम्ही म्हणाल की आज या बिझनेसबद्दल आपण का बोलतो? कारण की आता QR कोडचा जमाना स्टार्ट झाला आहे आणि सर्व काही ऑलमोस्ट सगळी पेमेंट UPIने होतात. पण असं जरी असलं तर आजसुद्धा 30-40% प्रमाणामध्ये पेमेंट हे कॅशने केले जातात. तर चला मग आज आपण जाणून घेऊयात की नेमकं हे प्रायव्हेट ATMचा बिझनेस आपण कसा करू शकतो, आपल्या एरियामध्ये कसं इन्स्टॉलेशन करायचं आणि त्यात किती प्रॉफिट आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करू. सगळ्यात मेन याची सिलेक्शन प्रोसेस कशी असते, म्हणजे तुम्हाला जर ATM घ्यायचं असेल तर तुम्हाला सिलेक्ट कसं केलं जातं त्याबद्दल जाणून घेऊ. तुम्हाला एक तर ॲप्लिकेशन द्यावं लागतं. ॲप्लिकेशन कसं करायचं आम्ही नेक्स्ट तुम्हाला सांगणार आहोत. त्याचा फॉर्म वगैरेची कॉपी आज आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. आपण अप्लाय केल्यानंतर काय होतं की शॉर्टलिस्टिंग होतं. तुमच्या एरियाजमध्ये जर समजा 2-3 लोकांनी अप्लाय केलं असेल तर तुमच्या दोघा-तिघांमध्ये मग शॉर्टलिस्टिंग केलं जातं. त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्ट होतं. तुमच्या एरियामध्ये मशीन बसवली जाते. त्या मशीनला वापरण्याबद्दल, पैसे लोड अनलोड करण्याबद्दल ट्रेनिंग दिलं जातं. त्याच्यानंतर तुमचा बिझनेस स्टार्ट होतो. अगदी साधी, सिंपल, सरळ ही प्रोसेस आहे. तर चला मग आज आपण पुढे जाणून घेऊ अजून की याच्यामध्ये स्कोप काय असतो. म्हणजे सगळ्यात लोकांना असा हे असतो की डोक्यामध्ये क्वेश्चन्स असतात की नेमकं मशीन कुणाची असणार, पैसे कशा लोड करायचे, अनलोड करायचे, कोण काय करणार याबद्दल. तर कंपनीच्या स्कोपमध्ये काय येतं, तर कंपनी तुम्हाला मशीन प्रोव्हाइड करतं. ज्यावेळी तुमचं कॉन्ट्रॅक्ट बंद होईल तेव्हा ते मशीन रिटर्न घेतात. त्याच्यानंतर त्या मशीनसोबत इन्व्हर्टर वगैरे जो बॅकअप लागतो ते मशीन कंपनीकडून दिलं जातं. इन्स्टॉलेशन वगैरे आहे ते सुद्धा कंपनी करून देते. त्याचबरोबर तिची जी मॉनिटरिंग होणार आहे तिथे मशीनच्या सोबत जी मॉनिटरिंग वर्क होणार आहे ते सर्व काही कंपनी करत असतं. त्याचबरोबर जर वर्षाच्या काठी किंवा वर्षभर जो मेंटेनन्स लागणार आहे, मेजर मेंटेनन्स, छोटा मोठा मेंटेनन्स आपल्याला स्वतः करावा लागतो. पण जो मेजर काय प्रॉब्लेम झाला तर ते दुरुस्ती करायचं काम कंपनी करून देतं. प्लस जर एखादा प्रॉब्लेम क्रिएट झाला, काही केस झाली किंवा कोणताही मोठा इश्यू रेज झाला तर ती कंपनी स्वतः सॉल्व्ह करते. आणि त्याचबरोबर जी बँक असणार आहे, ज्या बँकेमध्ये तुम्हाला खातं ओपन करायचं, जिथं तुम्हाला पैसे मिळणार आहेत, तिथून तुमचे पैसे डिडक्ट होणार आहेत, ते सर्व काही कंपनीकडून सांगते. कंपनीकडून ते बँक अकाउंट ओपन केलं जातं. आता हे झालं कंपनीचा स्कोप. आपल्याला काय काय करायचं, आपल्या स्कोपमध्ये काय काय आहे. जर मी ही फ्रँचायझी घेतली तर एक तर जागा आपल्याला द्यावी लागते. ती भले रेंटवर असेल किंवा स्वतःची जागा असेल. त्या एरियामध्ये जी पैसे लोड, म्हणजे आज ATM जर मला मिळालं तर पैसे लोड करायचं, जो रोजचा स्टॉक मेंटेन करायचं ते काम आपलं असतं. त्याचबरोबर त्या ठिकाणची साफसफाई, नीटनेटकेपणा आपल्याला मेंटेन करावा लागतो. प्लस जे लाईट बिल वगैरे येणार आहे ते आपल्याला पे करावं लागतं. ह्या बेसिक 4 गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. बाकी सर्व काही कंपनी करतं, अगदी ट्रेनिंगपासून सर्व काही. ठीक आहे. तर आज भारतामध्ये कोणते 2 बेस्ट मॉडेल आहेत त्यांच्याबद्दल आज आपण बोलायचा प्रयत्न करणार की कोणते 2 बेस्ट मॉडेलमध्ये आपण चूज करू शकतो. तर आपल्याकडे एक टाटाचं इंडिकॅश ATM आहे आणि दुसरं हिताची ATM आहे. ह्या 2 स्कीम आहेत की ह्या सध्या तरी इंडियामध्ये टॉप 2 स्कीम मानल्या जातात. सगळ्यात पहिल्यांदा आपण इंडिकॅश ATM बद्दल बघू. इंडिकॅश ATMची स्कीम काय आहे. इंडिकॅश ATMमध्ये जर पाहायला गेलं तर मॅक्सिमम जी इन्व्हेस्टमेंट आहे ती 5 लाखाची आहे. पण ती पूर्णच्या पूर्ण अमाऊंट ती 5 लाख रिफंडेबल आहे. याच्यामध्ये कोणतेच हिडन चार्जेस नाही आहेत. याच्यामध्ये तुम्हाला कोणताच फिक्स फी किंवा गॅरंटी अमाऊंट द्यायची गरज नसते. परंतु याच्यामध्ये जर तुम्हाला कमिशन किती मिळतं, तर जेव्हा पण कोणी पैसे विड्रॉ करेल तर प्रत्येक विड्रॉलच्या पाठीमागे तुम्हाला 8 रुपये मिळतात. आणि जर एखाद्याने फक्त बॅलन्स चेक केला किंवा एखाद्याने फक्त पासबुक प्रिंट केलं तर त्याचे तुम्हाला 2 रुपये मिळतात. म्हणजे अदर दॅन कॅश काढण्यासाठी जर दुसरं काही काम केलं तर त्याला तुमचे 2 रुपये मिळतात. आता इंडिकॅश मध्ये तुम्हाला रिटर्न किती मिळतो, तर अगदी पहिल्या वर्षी 33% तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा रिटर्न मिळतो आणि 5 वर्षापर्यंत अगदी 53% तुम्हाला रिटर्न द्यायची गॅरंटी इंडिकॅश देतं. हा त्यांचा आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे या बिझनेस मॉडेलमध्ये. आता तुम्हाला इंडिकॅशचीच निवड का करायची, तर सगळ्यात मेन काय, तर तुम्हाला टाटाचा ब्रँड मिळतो आहे, बरोबर. लो इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला हाय रिटर्न मिळतो. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कोणत्याच हिडन फीज नाही. तुम्हाला पुढे जाऊन दुसऱ्या बिझनेस मॉडेलमध्ये छोटे मोठे चार्जेस तर आम्ही तुम्हाला दाखवू, त्यात तुम्हाला कळेल की इंडिकॅशमध्ये कुठलीच हिडन फीज नाही आहेत. आणि सगळ्यात मेन म्हणजे ट्रेनिंग, टाटाचं ट्रेनिंग फुल टू ट्रेनिंग दिलं जातं आणि तुम्हाला प्रत्येक वेळी ऑनलाईन सपोर्ट दिला जातो. म्हणजे एकदम साधं, सिंपल आणि एक फिक्स बिझनेस मॉडेल आहे. 5 लाखमध्ये ATM चालू होतं. तर चला आपण दुसऱ्या ATMबद्दल बोलू की जी दुसरी स्कीम आहे हिताचीची. हिताचीच्या स्कीममध्ये काय आहे.
हिताचीच्या स्कीम्समध्ये ॲक्च्युली तुम्हाला पहिला एक कोरल नावाची स्कीम आहे की ज्याच्यामध्ये अगदी 2.5 लाखापासून म्हणजे 2,60,000पासून तुम्ही स्टार्टिंग करू शकता, पण त्याच्यामध्ये फक्त रिफंडेबल 1 लाख रुपयेच आहेत. बाकी अपफ्रंट फी आहे 1.5 लाख रुपये कंपनीकडे जातात. त्याच्यामध्ये कोणतीच फिक्स फी किंवा गॅरंटी फी तुमच्याकडून घेतली जात नाही. आणि आता तुम्हाला प्रॉफिट किती मिळतं तर याच्यामध्ये तुमचं जर पहिले 3,335 ट्रान्झॅक्शनपर्यंत प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी 6 रुपये मिळतात आणि नॉन कॅशसाठी म्हणजे कुणी जर फक्त बॅलन्स चेक केला किंवा काय केलं तर त्याचे 2 रुपये मिळतात. आणि 3,335 नंतर तुम्हाला प्रत्येक कॅश ट्रान्झॅक्शनसाठी 8.5 रुपये मिळतात. हे झालं तुमच्या पहिल्या प्लॅनबद्दल. जर दुसरा प्लॅन बघितला तो अगदी 2,10,000च्या इन्व्हेस्टमेंटमध्ये चालू होऊ शकतो. त्याच्यामध्ये सेम 1 लाख रुपये रिफंडेबल आहेत, पण राहिलेले 1,10,000 आहेत ते कंपनीकडे जातात. त्याच्यामध्ये तुमच्याकडून कोणतीच फिक्स फी किंवा गॅरंटेड अमाऊंट घेत नाहीत. पण याच्यामध्ये कमिशन किती मिळतं तर पहिल्या 2600 ट्रान्झॅक्शनसाठी 6 रुपये मिळतात आणि 2600 ट्रान्झॅक्शन नंतर 8.5 रुपये मिळतात. असे हे हिताचीचे पहिले 2 प्लॅन आहेत. अजून 2 प्लॅन आहेत, त्यांच्याबद्दल माहिती घेऊया. त्याच्यामध्ये तिसरा जो प्लॅन आहे तो इमेराल्ड आहे की त्याच्यामध्ये 2,60,000 रुपयेपासून ही हायर अमाऊंट आहे. त्याच्यामध्ये 1 लाख रुपये रिफंडेबल आहे, तर 1,60,000 जी अमाऊंट आहे ती कंपनीकडे जाते, म्हणजे ती कंपनीकडे राहते. त्याच्यामध्ये ती कंपनी तुम्हाला सपोर्ट करत असते. आणि याच्यामध्ये तुम्हाला किती कमिशन मिळतं तर अगदी सगळ्याच ट्रान्झॅक्शनसाठी 8.5 रुपये मिळतात. ठीक आहे. आणि सफायर जो लास्ट चौथा प्लॅन ते देत आहे त्याच्यामध्ये अगदी 1,14,000 एकदम बेसिक प्लॅन आहे. त्याच्यामध्ये तुमचे रिफंडेबल 1 लाख रुपये रिफंडेबल आहेत. म्हणजे फक्त काय तर त्याच्यामध्ये फिक्स फी आहे लाईफ टाईमसाठी ती 14,000 रुपये ती तुमच्याकडून घेतात. आणि त्याच्यामध्ये तुमचे पहिल्या 1,300 ट्रान्झॅक्शनसाठी 14 रुपये तुम्हाला प्रॉफिट मिळतं आणि त्याच्यानंतरच्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी 11 रुपये मिळतात. सफायर या प्लॅनमध्ये थोडंसं तुमचे प्रॉफिटॅबिलिटी जास्त आहे, इन्व्हेस्टमेंट पण कमी आहे आणि प्रॉफिटॅबिलिटी जास्त आहे. आता आपण हे 2 प्लॅन्स पाहिले, इंडिकॅश पण पाहिलं आणि हिताचीचे ATMचे स्कीम्स ज्याच्यामध्ये आपण फक्त नफा पाहिला, नफ्याची सिस्टीम कशी आहे ते पाहिली आणि इन्व्हेस्टमेंट किती आहे ते पाहिलं. जर कंपॅरिझन केलं तर इंडिकॅशमध्ये सगळ्यात जास्त मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंट आहे 5 लाखाची आणि हिताचीमध्ये 2.5 लाखाची. पण रिफंडेबल जर पाहायला गेलं तर पूर्णच्या पूर्ण अमाऊंट तुम्हाला इंडिकॅशमध्ये रिटर्न मिळू शकते, पण हिताचीमध्ये मॅक्सिमम रिफंडेबल अमाऊंट ही 1 लाख रुपये आहे. आणि जर आपल्याला कमिशन बाजू पाहायला गेलं आपल्याला किती प्रॉफिट मिळणार आहे तर इंडिकॅशमध्ये आपल्याला 1 लाख रुपयेपर्यंत आपल्याला रिटर्न मिळतात प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये. आणि इकडे काय तर तुम्हाला 6 रुपये आणि 3,000 ट्रान्झॅक्शन नंतर 8.5 रुपये तुम्हाला मिळतात. हा दोघांमध्ये इन्व्हेस्टमेंट वर्सेस प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन कंपॅरिझन सांगायचा हा एक प्रयत्न होता. याच्यानंतर आपण पाहूया की तुम्हाला कोणत्याही ATMसाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय लागतात. तर बेसिक तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचं बँकेचं पासबुक आणि 3 महिन्याचं बँक स्टेटमेंट लागतं आणि त्याचबरोबर तुमचं उद्योग आधार असणं गरजेचं आहे. आता हे झाले डॉक्युमेंट्स. हे डॉक्युमेंट जेव्हा तुमच्याकडे असतील त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा अर्ज भरायचा असेल तेव्हा तुम्हाला काय काय डिटेल्स द्यावे लागतील. त्याची एक लमसम माहिती देतो की त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय भरावं लागतं. एक तर तुमचे पर्सनल डिटेल, त्याच्यामध्ये नाव, ॲड्रेस, पॅन कार्ड, आधार कार्ड वगैरेची माहिती दिल्यानंतर तुम्ही जो गाळा ठरवला आहे की तुमची जी जागा आहे तिथं लँडमार्क कुठे आहे, स्क्वेअर फूटमध्ये किती आहे, तिथला प्रॉपर ॲड्रेस काय आहे त्याच्याबद्दल देतो. त्याच्यानंतर जो पर्टिक्युलरली गाळा आहे त्याची लेंथ विड्थ किती आहे, स्क्वेअर फीट किती आहे टोटल, तिथं लाईट बिल तुमचं स्वतःचं आहे नाही आहे, रोडपासून किती अंतरावरती आहे त्याच्याबद्दल डाटा दिला जातो. त्याच्यानंतर लोकल डिटेल्स काय काय आहेत म्हणजे तिथली पॉप्युलेशन किती आहे, नियर बाय स्पॉट कोणता आहे, विलेजेस वगैरे आहेत की नाही आहेत आणि तिथं कोणकोणते ATM आधीपासूनच उपलब्ध आहे त्याच्याबद्दल पण तुम्हाला माहिती द्यावी लागते. आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट जे तुम्हाला डॉक्युमेंट सांगितले ते प्रत्येक डॉक्युमेंट अटॅच करावे लागतात. आणि त्याच्यानंतर तुमच्या जिथं अकाउंट आहे की जिथं तुम्ही अकाउंट ओपन केलेलं आहे तर तिथल्या ब्रँचचे डिटेल्स प्लस त्या मॅनेजरचा नंबर वगैरे द्यावा लागतो. म्हणजे एवढे डॉक्युमेंट देऊन तुम्हाला ॲप्लिकेशन सबमिट करावं लागतं. आता हे झाल्यानंतर टर्म्स अँड कंडिशनबद्दल म्हणजे जे हिडन चार्जेस काहीच नाही आहेत, पण काही टर्म्स अँड कंडिशन प्रत्येक ATM कंपनीचे असतात. तर लमसम टर्म्स अँड कंडिशन काय असतात की ॲटलिस्ट जर 60 ट्रान्झॅक्शन्स पर डे म्हणजे एका दिवसात 60 ट्रान्झॅक्शन्स नाही झाले कंटिन्यूस 3 महिने तर तुमची ATM सर्व्हिस बंद होऊ शकते. पेनल्टी कशी असते तर तुम्ही तुमच्या ATMमध्ये जर कमीत कमी 100 रुपये तुम्हाला पेनल्टी लागू शकते का जर तुमच्या ATMमध्ये पैसे मेंटेन केले नाहीत तर. ॲडिशनल जर सिक्युरिटी डिपॉझिट द्यावं लागतं. जर समजा तुम्हाला 2 लाखापेक्षा जास्त डिपॉझिट प्रत्येक रोज करायला गरज पडत असेल तर तुम्हाला सिक्युरिटी डिपॉझिट जास्त ठेवावं लागतं. त्याच्यानंतर जो तुमचा लॉक इन पिरियड असतो, जो तुम्ही एकदा ॲग्रीमेंट झाल्यानंतर कमीत कमी 6 महिन्याचा तुमचा लॉक इन पिरियड असतो. आणि जर तुम्हाला ATM एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी रिलोकेशन करायचं असलं तर कमीत कमी 30,000 रुपये त्याचे रिलोकेशन कॉस्ट लागतात. प्लॅन लोकेशन किंवा जर ॲप्लिकेशनचं नाव आहे एकदा ॲग्रीमेंट झालं की त्याच्यानंतर तुम्ही चेंज करू शकत नाही. जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्हाला रिलोकेशनचे 30,000 रुपये असं पहिला सांगितलं तसं तुम्हाला द्यावे लागतील. आणि जे पण इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू आहे ती तुम्हाला पहिल्यांदा जे पैसे द्यायचे आहेत सर्व काही
कंपनीला पे करावे लागतात. तर अशा प्रकारे हा एक आमचा प्रयत्न होता की तुम्हाला लोकल किंवा प्रायव्हेट जे ATM बिझनेस आहे त्याच्याबद्दल माहिती द्यायचा. याच्याबद्दलचं जे ॲप्लिकेशन आहे, ॲप्लिकेशन फॉर्म आहे वगैरे ते सगळे डिस्क्रिप्शन्स आम्ही देतो. तुम्ही एकदा त्यांच्या ऑफिशियल नंबरवरती फोन करून सुद्धा त्याचा बिझनेसबद्दल डायरेक्टली माहिती घेऊ शकता. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली डेफिनेटली आम्हाला कमेंटमध्ये करून सांगा. आणि अजून काही माहिती असली तरीसुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच.